तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्या सारखेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आपण पहिल्यांदाच कल्याण तसेच डोंबिवली महानगरपालिका भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले जीके क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत, पाहणार आहोत। तसेच या भरतीसाठी स्पेशल असलेले आपण एक 400 पेजेसचे पीडीएफ विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांसाठी तयार केलेले आहे। जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांना हे पीडीएफ जे आहे जर हा सुपर क्लास पाहून घेत असाल तर 199 मध्ये प्राप्त होऊन जाईल। जर इतर सुपर क्लास पाहून घेतला तर तुम्हाला तेच पीडीएफ 300 मध्ये मिळेल। तर आता जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी पीडीएफ घेण्यासाठी 8208685624 या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे। ही सर्वांना एक रिक्वेस्ट आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला जर सबस्क्राइब नसेल केलेले लगेच सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। सबस्क्राइब करणे एकदम फ्री असते आणि सुपर क्लासला एक लाईक करायचा आहे, तुमच्यातर्फे थोडासा मोटिवेशन मिळेल। चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया। प्रश्नात विचारलेलं असं आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जी स्थापना आहे ती कोणत्या वर्षी कोणत्या दिवशी झालेली आहे ते प्रश्नात सांगायचं आहे। 1 ऑक्टोबर 1984, 1 ऑक्टोबर 1983, 1985 किंवा 1 ऑक्टोबर 1982। तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची स्थापना ऑप्शन्स क्रमांक 2 1 ऑक्टोबर 1983 या वर्षी या दिवशी झालेली लक्षात येते। कव्हर करूया पुढचा प्रश्न। दुसऱ्या क्रमांकाच्या प्रश्नात विचारलेलं की भाववाचक नावांना पुढीलपैकी कोणत्या नावाने सुद्धा ओळखले जात असतात ते सांगायचं आहे। कोणत्या भाववाचक नामांना तर सामान्य नाम, क्रियाविशेषण, धर्मवाचक किंवा या ठिकाणी जातीवाचक। ऑप्शन्स क्रमांक योग्य राहणार आहे 2 धर्मवाचक या नावाने देखील भाववाचक नामांना ओळखले जात असते। तिसरा प्रश्न कव्हर करूया। कायद्याच्या कच्च्या मसुद्याला पुढीलपैकी काय म्हणतात ते तिसऱ्या प्रश्नात आपल्याला सांगायचं आहे। कायद्याचा जो कच्चा मसुदा असतो त्यास काय म्हणतात तर निर्णय म्हणतात का, अध्यादेश, ठराव किंवा विधेयक। तर कायद्याच्या कच्च्या मसुद्याला ऑप्शन्स क्रमांक 4 विधेयक असे संबोधले जाते हे आपल्याला कळते। प्रश्न कव्हर करूया विद्यार्थ्यांना या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचा। तर विचारलेला आहे की सद्भावना दिवस म्हणून पुढीलपैकी कोणाचा जन्मदिवस हा साजरा होत असतो। दिवसाचं नाव आहे सद्भावना दिवस। तर महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्या समोर 3 राजीव गांधी यांचा जो जन्मदिवस आहे सद्भावना दिवस या नावाने साजरा होत असतो। तर विचारलेले की पाचवा प्रश्न पुढीलपैकी मायक्रोमीटर हे परिमाण कशाच्या मापासाठी वापरण्यात येत असते ते सांगायचं आहे। मायक्रोमीटर हे तर यकृतासाठी किंवा पेशी, स्वादुपिंड किंवा वरीलपैकी सर्व। तर मायक्रोमीटर हे परिमाण जे आहे पेशींच्या मापासाठी वापरले जात असते हे आपल्याला कळते। पाहूया प्रश्न 6व्या क्रमांकाचा। तर विचारलेलं की इन्सुलिन हे प्राण्याच्या कोणत्या अवयवापासून स्त्रावणारे संप्रेरक आहे ते सांगायचं आहे। इन्सुलिन हे तर ऑप्शन्स मध्ये आहे किडनी, जठर, आतडी किंवा स्वादुपिंड। तर इन्सुलिन हे ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य राहील। स्वादुपिंड या अवयवापासून वाहणारे स्त्रावणारे एक संप्रेरक आहे। 7व्या प्रश्नात विचारलेले की मानवी हृदयातील ठोक्यांचा जो आवाज असतो तो किती डेसिबलचा असतो। किती डेसिबल असतो आपल्या ठोक्यांचा आवाज तर 20 डेसिबल, 15 डेसिबल, 25 किंवा 30। तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 2 15 डेसिबल एवढा जो आहे मानवी हृदयातील ठोक्यांचा जो आवाज असतो ते आहे। प्रश्न 8वा की परमवीर चक्र पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील सर्वोच्च आहे ते सांगायचं आहे। परमवीर चक्र पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील सर्वोच्च आहे। ऑप्शन्स मध्ये आहे कृषी, चित्रपट, लष्कर किंवा नागरी। तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्या समोर 3 योग्य राहील। लष्कर क्षेत्रातील परमवीर चक्र हा सर्वोच्च सन्मान किंवा पुरस्कार आहे कळते। तर 9व्या प्रश्नात विचारलेला असं दिसून येते सार्वजनिक काका या नावाने पुढीलपैकी कोणाला ओळखले जात असते ते विचारलेलं आहे। तर ऑप्शन्स मध्ये आहे महात्मा गांधी, शाहू महाराज, महात्मा फुले किंवा वासुदेव जोशी। तर विचारलेले की सार्वजनिक काका या नावाने तर ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य राहील। वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका या नावाने ओळखतात। प्रश्न 10वा की माहितीचा जो अधिकार आहे महाराष्ट्रातील जेवढेही नागरिक आहेत त्यांना कोणाच्या प्रयत्नामुळे किंवा आंदोलनामुळे प्राप्त झालेला आहे प्रश्नात विचारलेला आहे। कशाचा माहितीचा अधिकार तर अण्णा हजारे, नरेंद्र मोदी, राज ठाकरे किंवा प्रणव मुखर्जी। तर ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे। अण्णा हजारे यांच्या प्रयत्नामुळे किंवा आंदोलनामुळे जे आहे माहितीचा अधिकार आपल्या राज्यातील व्यक्तींना प्राप्त झालेला लक्षात येतो।
तर कव्हर करूया विद्यार्थ्यांनो. या ठिकाणी 11वा प्रश्न विचारलेला आहे की लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी खालीलपैकी कोणती पद्धती लागू केलेली आहे ते सांगायचं आहे. लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी तर महालवारी, कायमधारा, रेतवारी किंवा वरील नाही. तर ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे. म्हणजेच कायमधारा ही पद्धत लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी जी आहे विद्यार्थ्यांनो लागू केलेली होती. पाहूया पुढचा प्रश्न. 12व्या प्रश्नात विचारलेले की कृष्णा नदी ही कोणत्या दिशेकडे वाहणारी एक नदी आहे. कोणत्या दिशेकडे कृष्णा नदी वाहते? सिंपल आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर किंवा दक्षिण. तर कृष्णा ही नदी ऑप्शन्स क्रमांक 1 पूर्व दिशेने वाहणारी असलेली कळते. 13वा प्रश्न. उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण पुढीलपैकी कोणते आहे? उत्तर महाराष्ट्रातील स्पेशल चिखलदरा, म्हैसमाळ, तोरणमाळ किंवा माथेरान. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 3 उत्तर महाराष्ट्रातील म्हणजेच कोणते? तर तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे. प्रश्न 14वा. परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे किंवा येते ते सांगायचं आहे. ज्योतिर्लिंगाचं नाव परळी वैजनाथ आहे. औरंगाबाद, बीड, हिंगोली किंवा अमरावती. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्या समोर 2. बीड जिल्ह्यामध्ये परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग असलेले दिसते. प्रश्न 15वा. की 7 रंगाचे मिश्रण होऊन जे आहे पुढीलपैकी कोणता रंग तयार होत असतो, जे की संपूर्ण 7 रंगाने मिळून बनत असतो. तर पांढरा, लाल, निळा किंवा केसरी. तर ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे. पांढरा रंग हा या ठिकाणी एकूण 7 रंगाचे मिश्रण होऊन तयार झालेला असतो. 16व्या प्रश्नात विचारलेलं की नाशिक या जिल्ह्यामध्ये कोणती लेणी स्थित आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये आगाशिव, पांडव, अजिंठा किंवा वरील सर्व. तर ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे. पांडव लेणी जी आहे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये स्थित आहे. घेऊया पुढचा प्रश्न. 17व्या प्रश्नात विचारलेला आहे की खानापूरचे जे पठार आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येते ते सांगायचं आहे. खानापूरचे पठार सांगली, सातारा, जालना किंवा पालघर. तर खानापूरचे पठार ऑप्शन्स क्रमांक 1 सांगली या जिल्ह्यामध्ये स्थित आहे हे आपल्या सर्वांना कळते. घेऊया पुढचा प्रश्न. 18व्या प्रश्नात विचारले की द्रौपदी मुर्मू खालीलपैकी कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत सांगायचं आहे. द्रौपदी मुर्मू यांनी तर ऑप्शन्समध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांनो आसाम, ओडिसा, मणिपूर किंवा तेलंगणा. तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 2 योग्य आहे. ओडिसा राज्यामध्ये द्रौपदी मुर्मू यांचे जे रहिवासी आहेत ते यांनी असलेल्या लक्षात येतात. विचारलेलं 19व्या प्रश्नात की खारभूमी संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे. तर ऑप्शन्समध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी नाशिक, भुसावळ, नागपूर किंवा पनवेल. तर ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे. खारभूमी संशोधन केंद्र पनवेल या ठिकाणी स्थित आहे. प्रश्न 20वा. महाराष्ट्रामध्ये गडकऱ्यांचे बंड पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात झालेले होते. गडकऱ्यांचे बंड ऑप्शन्समध्ये दिलेली आहे विद्यार्थ्यांना ठिकाणी पाहून घ्या. आहे सातारा, नाशिक, कोल्हापूर किंवा नागपूर. गडकऱ्यांचे बंड म्हटलं तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांनो योग्य आहे 3 कोल्हापूरमध्ये झालेले होते. प्रश्न 21वा. तर हरिहर या शब्दामध्ये वापरलेले चिन्ह जे आहे ते विचारलेलं आहे की कशाचे आहे. हरिहरमध्ये हे जे चिन्ह आहे ना, हरिहरमध्ये हे जे चिन्ह कशाचे आहे. प्रश्न चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, संयोग चिन्ह किंवा अवतरण चिन्ह. तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 3 संयोग चिन्ह हे जे आहे हरिहर या शब्दामधील असलेले लक्षात येते. पुढचा प्रश्न घेऊया. 22वा प्रश्न असा आहे नाशिकमध्ये खालीलपैकी कोणते एक धरण स्थित आहे जे की नाशिक जिल्ह्यामध्ये येते. उजनी धरण आहे का, पूर्णा, दारणा किंवा वरील नाही. तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यांनो 3 तर दारणा हे जे धरण आहे ते नाशिकमध्ये स्थित असलेले लक्षात येते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न आहे या ठिकाणी 23वा. कोणार्क सूर्य मंदिर खालीलपैकी कोणत्या शैलीचे एक उदाहरण आहे. कोणार्क सूर्य मंदिर तर गंधार, द्रविड, नगर, बेसर. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 2 द्रविड शैलीचे उदाहरण म्हणजेच कोणार्क सूर्य मंदिर असलेले लक्षात येते. 24व्या प्रश्नात विचारलेलं की अटल बोगदा खालीलपैकी कोणत्या 2 ठिकाणास जोडतो. सिंपलचा प्रश्न आहे. अटल बोगदा कोणत्या 2 ठिकाणाला जोडतो. ऑप्शन्समध्ये दिलेली ठिकाणे आहेत मनाली ते लेह, मुंबई चेन्नई, मुंबई सुरत किंवा वरील नाही.
तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. म्हणजेच मनाली लेह या 2 ठिकाणांना अटल बोगदा हा जोडत असतो. 25वा प्रश्न, कोणती नदी नंदुरबार जिल्ह्यातून गुजरातमध्ये प्रवेश करते? अशी कोणती नदी आहे नंदुरबार जिल्ह्यातून गुजरात राज्यात जाते? ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे नर्मदा, कोयना, तापी किंवा गोदावरी. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 3, म्हणजेच तापी ही नदी नंदुरबार जिल्ह्यातून गुजरात या राज्यामध्ये प्रवेश करते हे कळते. कव्हर करूया पुढचा प्रश्न जो की आहे 26वा. सगळेच मूर्ख कसे असतील या वाक्यातील काळ ओळखायचा आहे की कोणता आहे? सगळेच मूर्ख कसे असतील? भविष्यकाळ, भूतकाळ, वर्तमान काळ किंवा रीतिकाळ? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य आहे. भविष्यकाळ होईल. म्हणजे सगळेच मूर्ख कसे असतील हा काय आहे वाक्यातील भविष्यकाळ असलेला लक्षात येतो. 27वा प्रश्नात विचारले की दह्यापेक्षा खालीलपैकी कशाचा सामू किंवा पीएच ज्याला आपण म्हणतो ते पीएच व्हॅल्यू जास्त आहे ते पुढीलपैकी सांगायचं आहे. कशाचं आहे? दूध, लोणी, ताक किंवा सर्वांचाच? तर दह्यापेक्षा विचारलेला आहे तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. दुधाचा जो सामू आहे किंवा पीएच आहे तो दह्यापेक्षा जास्त असतो. प्रश्न 28वा. कॉपर ऑक्साईड धातू कोणत्या रंगाची काच मिळवण्यासाठी वापरतात ते सांगायचं आहे. कॉपर कोणता? कॉपर ऑक्साईड हा वायू. ऑप्शन्स मध्ये दिलेली आहे विद्यार्थ्यांनो पिवळ्या रंगाची काच, लाल रंगाची, पांढरी किंवा हिरवी. तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 2, लाल रंगाची काच मिळवण्यासाठी कॉपर ऑक्साईड हा जो धातू आहे तो वापरला जात असतो. तर विचारलेला आहे की 29व्या प्रश्नामध्ये ब्लॅक कार्बनचा जो उपयोग आहे पुढीलपैकी कशामध्ये केला जात असतो? ब्लॅक कार्बनचा उपयोग ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे प्लास्टिक बनवण्यासाठी, पेंट बनवण्यासाठी, शाई किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 4, शाई बनवण्यासाठी, पेंट तसेच प्लास्टिक हे सर्व वस्तू तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांनो ब्लॅक कार्बनचा उपयोग केला जात असतो. आणि विद्यार्थ्यांनो जे गाडीचे टायर असते त्यांना मजबूत करण्यासाठी देखील ब्लॅक कार्बनचा उपयोग होत असतो. 30व्या प्रश्नात विचारलेला आहे की कासपठार तलावाने पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यास पाणी पुरवठा होत असतो किंवा केला जात असतो? तलावाचं नाव कासपठार तलाव आहे. नांदेड, जालना, भंडारा, सातारा. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 4 योग्य आहे. म्हणजेच काय तर या ठिकाणी सातारा या जिल्ह्याला पाणी पुरवठा कासपठार तलावाने केला जातो. अतिशय महत्त्वाची सूचना पुन्हा एकदा रिमाइंडर आहे 400 पेजेसचे PDF विद्यार्थ्यांनो जे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकासाठी अतिशय स्पेशल आहे. सध्या जर हा सुपर क्लास पाहून घेतला तर 199ला मिळत आहे. नंतर तुम्ही घेशाल तर हेच PDF तुम्हाला 300 रुपयाला पडेल. तर आता जोही विद्यार्थी आहे एवढ्यामध्ये घेण्यासाठी तर 8208 68 56 24 या क्रमांकावर आपल्याला कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे. जोही विद्यार्थी आहे त्यांनी तर नक्कीच करायचं आहे. चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव सबस्क्राईब करण्याचं राहून गेला असेल लगेचच्या लगेच सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल ना पुढचे सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे तुम्हाला लगेचच्या लगेच सर्वप्रथम मिळून जाईल. आणि सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो मोटिवेशन आहे विद्यार्थ्यांनो आपल्या या चॅनलला, या चॅनलच्या या सुपर क्लासला किंवा मलाही म्हटले तरी चालेल नक्कीच सर्वांनी द्यायचा आहे. चला मग भेटूया पुढच्या एखाद्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.